नमस्कार. मी वैशाली इरले VSI किचनमध्ये आपलं स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत खेकड्याची भाजी आणि खेकडा फ्राय. खेकड्याची भाजी बनवण्यासाठी 1 किलो खेकडे घेतलेले आहेत. हे 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेते. खेकडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. खेकड्याची भाजी करताना हे जे छोटे छोटे नागी आहेत ते वेगळे काढून घेतले आणि हे मोठी नागी जे आहे हे बॉईल करायचे आहे, हे पण वेगळे काढून घेते. छोट्या नाग्या आणि मोठ्या नाग्या वेगवेगळ्या करून घेतलेल्या आहेत. आता हे जे आहे खेकडा हा इथून मधून फोडून आपल्याला वेगवेगळं करायचं आहे. अशा प्रकारे हे खेकडे मी फोडून घेतलेले आहे. या खेकड्यांमध्ये जो हा पिवळा गर दिसतोय हा चमच्याने काढून घ्यायचा एका वाटीमध्ये. हा भाजी करताना आपल्याला भाजीच्या रश्श्यात सोडायचा आहे आणि हे सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे. येलो कलरचा गर काढल्यानंतर हे असे मी स्वच्छ करून घेतले धुवून आणि त्यातला पिवळा गर वाटीत काढून घेतलाय. हा फोडणी देताना भाजीत पण सोडता येतो आणि आपण तेलात फ्राय करून तो पण टाकू शकतो. आता हे बॉईल करून घेते. बॉईल करताना 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि 1 ग्लास पाणी. हे 10 मिनिटं बॉईल करून घेते. नाग्या आणि खेकडे 2-3 घेतलेले आहेत ते बॉईल करायला ठेवलेत आणि हे जे आहेत हे छोटे नागे आहेत. 2-3 मोठी नागी पण घेतली आहे. हे खलबत्त्यामध्ये कुटून घेते. तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरचा पण वापर करू शकता. याचा चांगला भुगा करायचा आहे बारीक. थोडं थोडं पाणी टाक. खेकडे मी कुटून घेतले खलबत्त्यात हे असे. थोडंसं पाणी ॲड केलं आणि कुटून घेतले. हाताला काही बारीक लागतात आणि काही जे जाडसर हे गाळल्यानंतर परत कुटून घ्यायचे आहेत. हे बघा, हे परत कुटून घ्यायचे. हे वेगळं करून घेते. इथे मी सगळे खेकड्यांचे नागे ठेचून घेतले, चांगले बारीक झालेले आहेत. हे आता आपण गाळणीने पण गाळू शकतो किंवा हाताने पण याचं वरचं पाणी काढून घेता येतं. गाळणीने जर आपल्याला हा गर गाळायचा नसेल तर आपण अशा प्रकारे हाताने पण हा गाळून घेता येतो. हाताला जर टकर लागत असतील तर परत यामध्ये टाकून घ्यायचे. इथे मी सगळे जो आपण नागे ठेचून घेतलेले आहेत त्याचं पाणी काढून घेतलंय. हे बघा, यातला सगळा गर निघून गेलेला आहे. भाजीसाठी मसाला मी इथे घेतले चना डाळ, फूल, शोप, दालचिनी, स्टारफूल, तेजपान, तीळ, धणे. इथे 1 टोमॅटो, थोडासा लसूण, अद्रक, 2 कांदे. हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे वाटण बनवण्यासाठी. इथे फुटाणे घेतले थोडं अर्धी वाटी. याचा कोरडाच कूट करून घ्यायचा आहे. खोबरं घेतले. हे सगळे मसाले आपल्याला तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत चांगले. हे दोन्ही मसाले मी भाजून घेतले. थंड झाले की याची पेस्ट बनवून घ्यायची. वेगवेगळी पेस्ट बनवते. हे मसाले मी बारीक करून घेतलेले आहे पेस्ट. आता भाजी करून घेऊ. यासाठी तेल तापत ठेवलेलं आहे. यामध्ये 2 चमचे कांद्याची पेस्ट ॲड करते. कांद्याची पेस्टचा मसाला मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे. थोडासा बाकी ठेवला आहे फ्राय बनवण्यासाठी. कांद्याची पेस्ट फ्राय करून घेतली आहे. यामध्ये हे खोबऱ्याचं वाटण टाकते 2 चमचे. थोडासा बाकी ठेवते फ्राय बनवण्यासाठी. हा 1-5 मिनिटं मिक्स करून फ्राय होऊ द्यायचा. नंतर यामध्ये तिखट ॲड करू. दोन्ही मसाले इथे फ्राय करून घेतले. यामध्ये तिखट ॲड करते. 2 चमचे तिखट. हे जास्त तिखट आहे. आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मसाला गरम मसाला,
ते सगळं मिक्स करून घ्यायचं. एक 2 मिनटं याच्यावरती झाकण ठेवून घेऊ. मसाला आपला इथे फ्राय झालेला आहे. सगळं तिखट वगैरे सगळं मिक्स झालेलं आहे. यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी, मिक्स करून घ्यायचं. याला 1-2 मिनटं उकळी येऊ द्यायची. भाजीला छान उकळी आलेली आहे. यामध्ये थोडी कोथिंबीर आणि हा जो क्यूब काढून घेतलेला आपण मध्ये ॲड करायचा. हा मिक्स करायचा. या 2 चमचे फुटाण्याची पावडर, फुटाणे बारीक घेतलेले आहेत, यामध्ये ॲड करायची पावडर. मिक्स करून घ्यायचं. भाजीला उकळी आल्यानंतर जे खेकड्याचं पाणी आपण तयार केलेलं होतं ते त्यामध्ये टाकून घ्यायचं. टाकल्यानंतर भाजी ढवळत राहायची आहे साधारण 5 मिनटं. यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी टाकायचे. चवीनुसार मीठ, थोडी कोथिंबीर चिरून टाकायची. आपले खेकड्याची भाजी आणि फ्राय रेडी आहे. खेकड्याच्या भाजीवरती मी लसूण तडका देते थोडं. रेसिपी करून बघा. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा आणि शेअर करा.